रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत व सांगली जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सांगली शहरातील वक्ता सेल सांगली जिल्हा अध्यक्ष पदावर कार्यरत असणारे महेश वसंतराव शिंदे यांनी असंख्य कार्यकर्ते सोमवारी सांगली सर्किट हाऊस येथे आठवले गटात प्रवेश केला। यावेळी बोलताना महेश शिंदे म्हणाले, आरपीआयच्या पक्षाने मला जे जबाबदारी दिली आहे ती निश्चितपणे पार पाडली जाईल। सांगली जिल्हा आरपीआय करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल। आरपीआयच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांनी कार्यकर्ता व सर्व समाजाची कामे करण्यासाठी प्रयत्न करू असे शिंदे म्हणाले। यावेळी रामदास आठवले यांच्या हस्ते महेश शिंदे यांचा आरपीआयमध्ये प्रवेश करून त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, राजेंद्र खरात, सोहद कांबळे, जगन्नाथ ठोकळे, बापू सोनवणे, पोपट कांबळे, आशिष गाडे आदी उपस्थित होते। नमस्कार। आज या ठिकाणी आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष बापूसाहेब सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जाहीर प्रवेश कार्यकर्त्यांसहित केलेला आहे। तरी आमचा समाज एक वंचित समाज असल्यामुळे आम्हाला कुठलीही दाद आजपर्यंत मिळालेली नाही। तरी समाजाचं काम करण्यासाठी आमची जी तळमळ आहे, जी इच्छा आहे, त्यासाठी आम्ही प्रवेश केलेला आहे। पक्षामधून जे आम्हाला नवीन संधी मिळालेली आहे। पूर्वी आम्ही काँग्रेस पक्षात काम करत होतो आणि काँग्रेस जिल्हा वक्ता सेल जिल्हाध्यक्ष पण होतो मी, पण बापूंच्या मार्गदर्शनाखाली तिने मार्गदर्शन केल्यामुळं तुमच्या समाजाचं एक नवीन नेतृत्व उभा करूया, एक नवीन तुम्हाला संधी देऊया, यासाठी एक नाही समाजाचे जे कार्यकर्ते आहेत आणि त्यांची आर्थिक परिस्थिती पण गंभीर आहे, शैक्षणिक, धार्मिक या सर्व योजना देतो म्हणून सांगितले त्यांनी। एवढंच बोलून मी 2 विषय संपवतो। धन्यवाद। होय, आता जे पक्षाचा प्रवेश मला संधी जी मिळाली आहे त्या संधीचा मी पुरेपूर फायदा घेऊन आपल्या गोरगरीब लोकांसाठी चांगलं नेतृत्व उभं करेन।